लाइफ में कुछ नया करो, नवीन कराल तरच मजा आहे तेच कराल 9 to 5 9 to 6 तर असंच राहाल. जीवनामध्ये काय नवीन करायला मिळणार नाही तुम्हाला. नमस्कार मंडळी, तर कसे आहात? बरे आहात ना? असायलाच पाहिजे. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. तर खूप बरं वाटतंय की आपण कंटिन्युअसली काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. सो या व्लॉगमध्ये आपण काहीतरी नवीन ट्राय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो त्यासाठी आपण काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या. सो त्या फायनली आज आल्यात. जसे आल्या, आज संडे आहे आणि तब्येत पण खराब आहे, तरीसुद्धा फटाफट रेडी होऊन म्हटलं की ज्या वस्तू आल्यात तर पटकन आपण त्या बाबतीचा एक ब्लॉग बनवून टाकूया. सो हे बघा, या दोन गोष्टी मी ऑर्डर केल्या होत्या. एक आहे ट्रायपॉड आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही मी जेव्हा ट्रायपॉड ओपन करेन, त्याला सेट करेन, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की ही गोष्ट नक्की काय आहे आणि आपण काय करणार आहोत. सो फटाफट आपण ट्रायपॉड सेट करून घेऊया आणि त्याच्यानंतर ह्याचं अनबॉक्सिंग ट्रायपॉडला मोबाईल लावून करूया. सो आपण फायनली आपल्या फोनच्या पेन्सिलचा यूज केला आहे व्हिडिओ ऑन ऑफ करण्यासाठी. सो करूया चालू, बघूया कसं आहे. हे काहीतरी होल्डर आहे फोन लावण्यासाठी, मेन होल्डर आहे. हे बघा, अशा प्रकारे आपलं ट्रायपॉड आहे. नॉर्मली जास्त हाईट नाही याची. पहा, इतक्यापर्यंत हा जात आहे. एक्सपेक्ट केलेलं त्याच्यापेक्षा तर ठीकच आलाय. पहा, आणि इथे काहीतरी आहे म्हणजे सेंटरवर घेऊन मेजरमेंटसाठी. हे बघा, इथे आहे काहीतरी मेजरमेंट घेण्यासाठी. अशा प्रकारे आपला हा ट्रायपॉड आहे. इथे हँडल आहे, त्याला आपण एकदा प्रॉपरली सेट करून घेऊया याला आणि त्याच्यानंतर ही जी वस्तू आहे ती अनबॉक्स करूया. तुम्हाला मी दाखवतो की मी काय चालू करणार, म्हणजे काय मी नवीन काहीतरी गोष्ट चालू करण्याचा प्रयत्न करतोय. सो याला सेट करून भेटूया पुढे. त्याला मी माझा दुसरा फोन मी त्याला लावला आहे. सो बघा, तुम्हाला हवं तसं तुम्ही टिल्ट करू शकता ज्या अँगलने तुम्हाला हे करायचं आहे. सो ह्याला आपला फोन कनेक्ट करूया आणि पुढच्या बॉक्सचं अनबॉक्स करूया. भेटूया पुढे. फायनली आपण स्टँड सेट करून घेतला आहे, त्याला फोन पण लावला आहे. याला अनबॉक्स करूया. मी ऑलरेडी तर कट मारून घेतला होता व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदरच. सो बघूया याच्यामध्ये काय आहे. फर्स्ट गोष्ट आहे काहीतरी एक रबरची वस्तू आहे. आय थिंक हे ग्रिपसाठी असणार आहे. सेकंडरी हे एक फोन होल्डर आहे. आणि यावरून तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेलच की नक्की आपण काय ऑर्डर केलंय. अजून काही दोन छोटे स्क्रू आहेत. सो याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की नक्की हे काय आहे. सो फटाफट टाइम वेस्ट न करूया. हा आहे आपला हेल्मेट, याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की आपण काय करणार आहे. सो आपण एक शॉर्ट मोटो ब्लॉग करणार आहे. सो त्यासाठी लागणाऱ्या एक नॉर्मली गोष्टी आहेत. हे काय जास्त कॉस्टली नाही आहेत. सो प्रयत्न करतो काहीतरी नवीन करण्याचा. सो फटाफट याला आपण हे होल्डर लावून घेऊया आणि एक छोटंसं राईट साईड जाऊया. आपण आपली बाईक पण बघूया की आपण कोणती बाईक यूज करतोय. टाइम वेस्ट नको करूया, फटाफट याला लावून घेऊया.
फिट केल्यानंतर हे काय अशा प्रकारे दिसतंय. सो पुढे पण फिट करून घेऊया काय आहे. पूर्ण फिट केल्यानंतर बघा हे कसं अशा प्रकारे दिसतंय. सो टाइम वेस्ट नको करूया. खूप एक्साइटमेंट वाटते की नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. फटाफट रेडी व्हा, शूज घालूया आणि एक शॉर्ट राईडला जाऊया. राईडला जाताना आपण आपली बाईक पण बघणार की आपण कोणती बाईक यूज करणार आहे इथून पुढे, कारण की मी मोटो ब्लॉग टाकतच राहणार आहे. सो आपण एंटर करूया आपल्या बाईक सोबतचा आणि घेऊया एक शॉर्ट राईड. सो पहा ही आपली आहे बाईक पल्सर AS 200cc. सो राईड करूया पटापट चालू. माहिती नाही मला माझा आवाज किती येतोय त्याच्यामध्ये. ग्लव्स घालूया. सस्ता ट्रायपॉड, सस्ता हेल्मेट होल्डर आणि सस्त्या ग्लव्स. जर तुम्हाला एखादी गोष्ट चालू करायची असेल तर पैसे जास्तच हवे असं काय नाही आहे. फोन सेट करूया जरासं प्रॉपरली. शॉर्ट राईडला वंडरफुल एक्सपिरियन्स. लेट्स गो बडे. पिंटू प्ले. So how was the experience? लय भारी वाटतंय. थोडं ऑकवर्ड पण वाटतंय. थोडा मोठा मोबाईल लावलाय हेल्मेट समोर. लेफ्ट घेऊया. आपला हा मीटर आहे ना, आपल्या गाडीला झाले तब्बल 12-13 वर्ष. हा मीटर हा वायरिंगमुळे काहीतरी बंद पडला वाटतं आणि ह्या ठीक करायला पण गेलो होतो पण नाही झाला हा मीटर ठीक. ते सांगत होता पूर्ण वायरिंग चेंज करावी लागेल, काय काय करावं लागेल. म्हटलं राहू दे बाबा, आपली गाडी चालतीये, चालू दे. तो गाडी लाईफ में कुछ नया करा, नवीन कराल तरच मजा आहे तेच कराल. 9 to 5, 9 to 6 तर असंच राहाल. जीवनामध्ये काय नवीन करायला मिळणार नाही तुम्हाला. 9 to 6 करा. पण भावांनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, एव्हरीवन ही मजा पण करा यार. आता फुल पोलीस प्रोटेक्शन आहे, काही नाही इकडे आज. हो कसं वाटतं काही लोकांना खूप हेवी वाटतं यार. मोबाईल मी खूप जास्त हेवी वापरतोय. सॅमसंग S24 त्याशिवाय खूप हेवी वाटतंय मला. आपला मीटर मध्ये मध्ये चालू होता. मीटर झाला तर थोडासा अजून मजा येईल, कारण की आपल्या गाडीला एक 10-12 वर्ष झाले त्याच्यामुळे गाडी फिट एकदम आहे. गाडी एकदम बेस्ट आहे. फक्त ॲव्हरेज खूप डाऊन भेटतो आपल्याला. बट बाई मनापासून ही गाडी घ्यायची होती, ही गाडी घेतली आणि ती वापरतोय गर्वाने. हेल्मेट मध्ये खाली चालणार, बट ठीक आहे, थोडं ॲडजस्ट करावं लागेल. व्हायचा फ्रेंडला चालला. जास्त मोठी गाडी घ्यायला नको, काय ती नाही माहिती नाही. आणि हे खूप जास्त हेवी पण वाटतंय ना. ते हेल्मेट आता खाली चाललाय काहीतरी आहे आज. आणि शिवा पाटील असं काहीतरी आहे, मोठं आहे की काही आपल्याला आयडिया नाही आहे.
तो आपण दाखवलेलाच बरं. आपण आपली राईडची मजा घेऊया. मजा येते. भाई कुछ नया करो, नंतर नवीन करत राहा. आयुष्यामध्ये एकच गोष्ट घेऊन बसू नका. नवीन गोष्टीचा एक्सपिरियन्स घ्याल तर तितकीच मजा मिळेल. आता आपण थोडी एक हायवेची राईड घेतली. तर एक थोडी लोकल राईड घेऊया. आतमध्ये घेऊया, परत आपण मेन रोडला जाऊया. तिथून आपण लेफ्ट घेऊया. फुल बंदोबस्त आहे आज. काय माहिती नाही, आज संडेला इतकं बंदोबस्त नसतो एरवी. पण डोंट वरी, आपले सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत. लायसन्स, PUC, इन्शुरन्स. सो आपल्याला पुढे एक रोड आहे चाणक्य म्हणून. रोड पूर्ण मोकळा असतो, तर तिथे खूप सुंदर वाटेल. थोडीशी बाईक पण आपण दाखवूया. बाईक दाखवतो मी तुम्हाला कसं प्रकार ठेवतोय. आणि बाईकने पण खूप भेटलंय ॲक्च्युली. असं एक प्रकारे बघायला गेलं तर काय काय मी तुम्हाला ते दाखवते पुढे. काय पैसा तब्बल दुपारचे 1 वाजले. क्लायमेट बघा, खूप हेवी वाटतंय यार. 24चं वेट ऑलमोस्ट 5 kgच्या वरती आहे असं मला वाटतं. आणि आय होप कॅमेराचा अँगल पण बेस्ट समोर प्रॉपर आहे. सो तुम्हाला पण जर मोठं ब्लॉगिंग सुरू करायचं असेल तर जास्त काही किंवा ब्लॉगिंग करण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या लाईफचे जे तुम्ही रायडिंग करता जे मुवमेंट कॅप्चर करायचं ते जास्त करतो ना भाई. मला 400 रुपयाचा आपल्या माझ्या हेल्मेटला लावलेला होल्डर अराउंड 400-500च्या आसपास आहे. हेल्मेट काय तुम्ही कोणतेही हेल्मेट वापरलं तरी पण काही हरकत नाही. बाईक पण कोणती पण असली तरी चालेल. तर तुम्ही फक्त 400 रुपये आणि तुमचा फोन, हेल्मेट आणि बाईक आता मेन म्हणजे तुमचं लायसन्स. तर या थ्री तुम्ही इझिली मोटर ब्लॉगिंग चालू करू शकता. आता आपण इथून लेफ्ट घेऊया आणि चाणक्यच्या रोडला जाऊया. थोडंसं बघूया आतमध्ये पूर्ण भुगा रोड असतो. तो नेचर तुम्हाला मस्त प्रकारे दिसेल. लेफ्ट तर ये पण कसं सगळ्या सिग्नलचा वेट 2 सेकंद सिग्नल येतात. काय हरकत नाही, थांबूया आपण. बघा फुल नेचर भाई, मजानी लाईफ. पार्सिकलला गेलो असतो बट फर्स्ट ब्लॉग आहे आपला. आपण तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण जाऊया. थोडंसं डोंगर टाईपमध्ये असं आहे, काहीतरी इंटरेस्टिंग आहे. म्हणजे खूप जास्त लोक त्या साईडला जातात. गावात एक चांगला. तो फर्स्ट ब्लॉगमध्ये आपण इथेच जाऊया या मोठ्या ब्लॉगमध्ये. तिथूनच आपण टर्न घेऊया. आतमध्ये पण आहे आता थोडासा गाडीचा भाग आहे बट बस आपण इथेच थांबूया. आपला एक फोन येतो, बघू जरा कोणाचा फोन येतो.
सो आपला एक फोन आला होता, आपलं एक पार्सल आलं. सो बाईकचा लुक घेऊया ओव्हरऑल आपण. सी माय बाईक पल्सर थोडी घाण झाली आहे, वॉश नाही केली खूप दिवस झाले, वॉशिंग करावी लागेल. सो ही आहे 200cc पल्सर AS. सो खूप काही सहन केलं म्हणजे मी तुम्हाला सांगतो बघा. हे वाला आहे ना, आमच्या इथे एका बिल्डिंगमध्ये काम चालू होतं. सो रोडवरती गाडी लावली होती. तो गाडी तिथे लावली असताना अचानक कोणीतरी गुंड मवाली टपोरी म्हणू शकता, त्यांनी त्या टपरीला आग लावली त्या दुकानाला. आणि ही आपली गाडी त्या दुकानाच्या मागेच लावली होती. नशीब असं की हे घटना रात्री 2-2:30च्या दरम्यान झाली. तर तेव्हा नशीब चांगलं की तिथे काही लोक होते, आपले मित्रबंधू होते. त्यांनी बघितली गाडी आणि स्वतःची पर्वा न करता माझ्या बाईकला त्या आगीपासून मागे खेचलं. त्यामुळे जास्त काही झालं ना, फक्त एक फ्रंटचं थोडंसं ते जळलं, ते भाग तसं राहिलं. ते मी चेंज करण्यासाठी शोरूममध्ये पण गेलो, पण ही गाडी मॅन्युफॅक्चरिंग बंद झालं आहे, ह्याचे पार्ट्स मिळत नाही आहेत. जे मिळालं पुढचे हेडलाईट वगैरे आणि हे, सो मी ते चेंज केलं. सो ओव्हरऑल गाडीने पण आपल्याला भरपूर साथ दिली आहे. कधी म्हणजे आपल्याला धोका नाही दिला, कधी बंद नाही पडली. पण वेळेप्रमाणे ती पण थोडीफार काहीतरी खराब झाली आहे. खराब म्हणजे तिथं मीटरच बंद झालं ओव्हरऑल, बाकी काय नाही झालं. ते मीटरच मिळत नाही आहे आपल्याला आणि त्याचं वायरिंग करणं खूप अवघड आहे. त्याच्यामध्ये पण गॅरेजवाला सांगतो की ते सक्सेस होईल ना होईल याची काही गॅरंटी नाही आहे. तो आपण म्हटलं ठीक आहे राहू दे, जेवढं चालतंय चालू दे, हे मध्ये मध्ये मीटर वगैरे येतं तो काही हरकत नाही. अशीच रशी आपण सिग्नल आहे, थांबूया. सिग्नल नाही तोडायचं आहे भाई. ब्लॉगिंग करायची तर प्रॉपर करायची. बँड बाजा वगैरे आहे काय नक्की. जर आपल्या ब्लॉगमध्ये आम्ही वाचवलं तर किती भारी वाटेल. मित्रांनो थोडंसं होऊन जाऊ दे झलक. पण आपला सिग्नल सुटायचा वाज बघूया. त्या सिग्नल सुटायच्या अगोदर ह्यांनी वाजवलं तर खूपच चांगलं. मज्जा 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 मज्जा. सिग्नल सुटला, बघूया. ओव्हरऑल हाच नवीन एक्सपिरियन्स होता. तो जाऊया फटाफट आणि पोचलो की हा ब्लॉग आपला एवढाच होता. काहीतरी नवीन केलंय, सुरू केलंय, तर हेच आपल्याला ब्लॉगमध्ये दाखवायचं होतं. तर आपले जे आपण पूर्वी जसे ब्लॉग बनवतो ते आपण बनवतच राहणार आहे. पण हे पण ब्लॉग आपले मोठे ब्लॉग पण आधीमध्ये येत राहतील. तर जर तुम्हाला मोठे ब्लॉग आवडत असतील किंवा माझे ब्लॉग जरी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. जर केलं नसेल तर नक्की करा. आणि व्हिडिओज येतात आपल्या व्हिडिओला लाईक पण करत राहा. पुढे पुढे आता तर आपली सुरुवात आहे. अपडेट झालं तर आपण अजून चांगले इंटरेस्टिंग ब्लॉग करणार आहोत. सुरुवात असल्याने पुढे जरी कमी पडत असलो तरी पुढे जाऊन ती कमतरता आपण नक्कीच पूर्ण करणार आहोत. तो पाऊस येतोय, थोडा थोडा पाऊस आला तर फटाफट जाऊया आणि ब्लॉग इथंच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला हा आपला ब्लॉग आवडला असेल तर आपलं नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काकांना विचारलं असतं पण असं नको व्हायला की ओव्हर स्मार्टगिरी करतो जाईल.
सिग्नल आहे, सिग्नल पाळा. सिग्नल नाही पाळले मोठे मोठे ॲक्सिडेंट कसे होतात हे तुम्हाला दिसतंच. तात्याने जायला परमिशन दिले, आपण त्या सिग्नल तोडत नाही. तात्यानेच आपल्याला जायला सांगितलं. लोक बघतात, थोडं ऑकवर्डनेस होतं, पण भाई काय करायचंय तर लाजायचं कशाला. अशा प्रकारे आपण आपल्या एरियामध्ये तर पोहोचलोय. काय भावाला नक्की करायचंय, लेफ्ट टाकायचं, राईट टाकायचं, थांबायचंय. काहीतरी मॅटर झालाय वाटतं तिथे. अशा प्रकारे आपण आपल्या बिल्डिंग मध्ये पोहोचलोय. हे इथे इथे आपला चिंटू फ्रेंड आहे. हाय कर, हात मिळव, नाचून दाखव, नाच ना, नमस्कार कर, नमस्कार कर ना, हात असं नमस्कार कर, असं नमस्कार कर. कोण आहे तू? विसरलास मला? अरे हा, मी हेल्मेट घातलंय ना म्हणून ओळखत नाही तो आपला भाऊ. हात हाय फाय दे. येत आहे म्हणजे कोण आहे मी? हे तुला दाखवतो मी कोण आहे. कोण आहे मी? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? हात मिळव. हेल्मेट मध्ये घालायला. हा? दादा तू कुठे गेलेला? असंच मोबाईल आहे. आता जातो. हा? या भावाचा डान्स आहे एक मस्त की तुम्हाला मी डान्स दाखवेन या व्हिडिओ मध्ये. हा, तू बघितला कसा डान्स? मस्त आहे. हा, याच टी शर्ट वर. याच टी शर्ट वरती आहे ना. याचा डान्स आहे, भारी नाचतो भाऊ आपला. येत हा, हात नको लावूस. येत आहे. ग्लव्स हा? ग्लव्स आहे, ते हँड ग्लव्स आहेत गाडी चालवायला, बाईक चालवायला. तुला पाहिजे? दादा पण मोबाईल कशाला आवडतो? हा, मोबाईल मोबाईल मध्ये व्हिडिओ चालू आहे. दाखव. भाई नशीब असं तर असं की आपण फायनली घरी पोहोचलोय. आणि मला मगाशी मी गाडीवर होतो तेव्हा फोन आला होता, आपण जो आपली बाईक दाखवत होतो. सो एक आपलं पार्सल होतं जे की अजून 2-3 दिवसानंतर येणार होतं. पण बोलतात ना, नशिबाने साथ दिली की सर्वच काही होतं. थोड्या वेळापूर्वी तुम्ही बघितलं असेल, एक छोटासा पोलीस मुलगा होता, तो खूप भारी आहे. आणि ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहिला असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा डान्स वगैरे भेटला असणार आहे. लक लक म्हणजे नशीब म्हणजे बघा, एक पार्सल होतं आपलं जे आपण फ्लिपकार्टवरून मागवलं होतं. तर फटाफट ओपन करूया आणि तुम्हाला दाखवतो की त्यात काय आहे. इंडियाची जर्सी. आज आहे इंडिया पाकिस्तानची मॅच, जी माझ्या मते मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ती मॅच चालू देखील झाली असावी. सो मॅचसाठी आपण
एक फॅन जर्सी ऑर्डर केली होती इंडियाची आणि फायनली ती जी 2 दिवसानंतर येणार होती ती आजच आली आहे आणि आपण ही मॅच बघताना वेअर करणार आहोत. खूप मजा येणार आहे. सो ओव्हरऑल या ब्लॉगमध्ये इतकंच होतं. त्या छोट्याची डान्सची व्हिडिओ एन्जॉय करा आणि ब्लॉग इथंच थांबूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हसत राहा, खेळत राहा, लाईफचा एव्हरी मोमेंट एन्जॉय करा आणि कधी दुखी असाल तर आपला व्लॉग नक्की बघा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. अंकल तुझ्यासाठी